डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 4 ओळी बोलतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। डॉक्टर आंबेडकर, न्यायाच्या दिव्य आकाशाचा तारा, तुम्ही विचारांचा आभा, समाजासाठी नवा उजाला, दीनदयालांच्या पिढ्यांना तुम्ही दिला धीर, समानतेचा मार्ग दाखवून दिला नवा वीर। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आज मी बोलणार आहे SC/ST समुदायाच्या राजकीय ताकदीबद्दल आणि महाराष्ट्रामध्ये SC समाज जर एकवटला तर महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार होऊ शकतो किंवा किती ठिकाणी SC समाज हा प्रभावी आहे आणि इलेक्शनच्या विनिंग किंवा लुजिंग मार्जिनवरती इम्पॅक्ट टाकू शकतो याबद्दल बोलणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र हा पुरोगाम्यांचा महाराष्ट्र म्हणला जातो, पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं पोलरायझेशन आपल्याला दिसून पडतं त्यामुळे वेगवेगळ्या कास्टचं इन्फ्लुएन्स किती आहे किंवा त्याचा प्रभाव किती मतदार क्षेत्रावरती आहे आणि त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन तेवढं आहे की नाही याचा सुद्धा आपल्याला एक अभ्यास करण्याची संधी मिळते। तर कास्टवरती व्हिडिओ म्हणजे याचा अर्थ असा नसतो की आपल्याला कास्ट पोलरायझेशनबद्दल बोलायचं आहे किंवा जातीवाद याला एक चालना द्यायची आहे, पण कोणत्या जातीचं वजन किती आणि इलेक्शनमध्ये त्यांचा प्रभाव किती पडू शकतो जेणेकरून त्यांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे त्या सिस्टीममध्ये वाढेल आणि समाजाला न्यायसुद्धा मिळेल। तर आज याच्या आधी मी धनगर, माळी, वंजारी, लिंगायत या समाजावरती व्हिडिओ बनवलेत आणि तुमचा प्रतिसाद अत्यंत छान राहिला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो। मित्रांनो, समाज जागा करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो वर्षांपासून एक झोपी गेलेला समाज होता त्यांना जागा केलं आणि उठा, लढा आणि संघर्ष करा याची शिकवण लोकांना दिली। उठा, शिका आणि संघर्ष करा याची शिकवण लोकांना दिली आणि समाज हा आज विकासाच्या किंवा प्रगतीच्या मार्गावरती समोर जातोय। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की SC समाजाची ताकद किती हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मायावती ज्या उत्तर प्रदेशच्या 4 वेळेस मुख्यमंत्री राहिल्या यांचं उदाहरण मी तुम्हाला देईल। काशीराम यांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट होतं, बाबा तेरा काम अधुरा, काशीराम करेगा पुरा। हो, काशीराम, स्वर्गवासी काशीराम यांनी जे तिथे SC समाजांमध्ये जे उपजाती असतात, जसं मायावती ह्या जाटव समाजाशी बिलॉंग करतात, जाटव वर्सेस नॉन जाटव, तिथे असं एक मतभेद चालत होतं, पण या सगळ्यांना युनाईट करून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना एक होण्याचा मार्ग दिला आणि सोशल जस्टिस म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी उभं राहण्याची किंवा संघर्ष करण्याची त्यांच्या मनामध्ये एक खुणखुणी निर्माण केली, म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक आग लावली। त्याचा परिणाम असा झाला की मायावती सर्वसामान्य घरातून येणारी महिला उत्तर प्रदेशसारख्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या। पहिल्यांदा जेव्हा झाल्या तेव्हा त्या 19 जून 1995 ते ऑक्टोबर 1995 3 महिन्यासाठी त्या मुख्यमंत्री झाल्या। त्यानंतर 97 मध्ये परत एकदा मुख्यमंत्री झाल्या। त्यानंतर मे 2002 ते ऑगस्ट 2003 या काळामध्ये परत मुख्यमंत्री झाल्या। त्यानंतर 4th टर्म मे 2012 ते मे 2002 ते 7 ते मे 2012 इथपर्यंत, म्हणजेच 2007 पासून 2012 पर्यंत चौथ्यांदा त्या मुख्यमंत्री झाल्या। तर मित्रांनो, एक ताकद तुम्ही लक्षात घेऊ शकता। हो, त्यासोबतच नक्की म्हणजे SC समाजासोबत मायावती यांनी मुस्लिम्स आणि ब्राह्मण या समाजाची सुद्धा मोड बांधली आणि त्याचा परिणाम त्यांना मिळाला। म्हणजे एक अशी गोष्ट आहे की कोणताही समाज हा एका मतावरती म्हणजे एकट्याच्या भरोशावरती कुठल्याही पक्षाला हा सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, त्याला वेगवेगळ्या कास्टच्या समीकरणांची मोड बांधावी लागते आणि त्याचा मोठाचा परिणाम असा राहतो की एक तर विजय मिळतो किंवा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो। तुम्हाला आठवत असेल UPच्या इलेक्शनमध्ये मायावतींचे स्टेटमेंट्स होते, जेणेकरून दुसऱ्या कास्टला अट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे ब्राह्मण असेल किंवा क्षत्रिय असेल किंवा मुस्लिम असेल, यांना आकर्षण आपल्याकडे करण्यासाठी मायावतीने एक नारा दिला। जसं की तुम्हाला माहिती आहे की बहुजन समाजवादी पार्टी यांचं चिन्ह हे हत्ती आहे, हत्ती। तर हे हाती नाही आहे, गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे। म्हणजे एकीकडे ब्राह्मण या समाजाला दाखवण्यासाठी की बाबा आमच्या जे इक्वेशन आम्ही सोशल इक्वेशन तयार करतोय त्यामध्ये तुमची पण जागा मोठी आहे आणि ब्राह्मण समाज हा मायावतीचा खूप मोठ्या प्रमाणात वोटर हा उत्तर प्रदेशमध्ये राहिला आहे। तर हाती नाही आहे, गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे, असं करून अशा स्टेटमेंट किंवा अशा स्लोगननी जो एक विखुरलेला किंवा दूर असलेला जो हिंदू समाजातील ब्राह्मण होता तो सुद्धा मायावतीने जवळ घेतला आणि सत्तेचं समीकरण सोशल इक्वेशन बनवलं, त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं। त्यानंतर उत्तर प्रदेशाचा एक दुसरा नारा तुम्हाला आठवत असेल, आरक्षण से लेंगे SPDM, लड़के लेंगे CM PM। होय मित्रांनो,
याच्यावरून लक्षात येतं की हा समाज हा स्ट्रगल करणारा समाज आहे, लढून संघर्ष करून हा स्वतःचे एम अचीव करण्यामध्ये विश्वास ठेवणारा समाज आहे. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये SC समाजाचा काय परिणाम होऊ शकतो किंवा ते किती जागेवरती इम्पॅक्ट टाकू शकतात याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, SC जेव्हा समाज आपण म्हणतो तर हा समाजामध्ये जसं OBC समाजामध्ये 400 पेक्षा अधिक जाती येतात, तशी SC ही एक जात नसून हा एक समाज आहे. त्या समाजामध्ये अशा भरपूर जाती येतात. तर SC मध्ये जवळपास 59 ते 60 कोणी 50 म्हणतं, कोणी 60 म्हणतं, पण 59च्या जवळपास ह्या उपजाती येतात, पोटजाती येतात. त्याच्यामध्ये महार असेल, मांग असेल, मातंग असेल, चांभार असेल आणि ढोर अशा काही जाती येतात. आणि हा सगळ्या जाती मिळून किंवा उपजाती ज्याला म्हणतो आपण, ह्या मिळून एक SC समाज तयार होतो. याच्यामध्ये तुमचं काही जर वेगळं विचार असेल किंवा वेगळं नॉलेज असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मित्रांनो, SC ST समाजाची पॉप्युलेशनचा जर आपण विचार केला तर 14 ते 16% म्हणजे 2011 नंतर 2021मध्ये सेन्सस होणार होतं, जनगणना. पण जनगणना न झाल्यामुळे आपल्याला तेवढं माहिती नाही, पण एक अंदाज असा लावला जातो, जसा निष्कर्ष वेगवेगळ्या संस्था राहतात, ऑर्गनायझेशन्स राहतात, त्या नेहमी इव्हॅल्युएट करत राहतात किंवा डेटावरती काम करत राहतात. त्यांच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार 14 ते 16% समाज हा महाराष्ट्रामध्ये SC समाज आहे. तर आपण पर्टिक्युलरली SC समाजाबद्दल बोलतोय. तर मित्रांनो, SC समाज 14% महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा SC समाजामध्ये ज्या पोटजाती आहेत त्यांच्यामध्ये एकमत नसणं हे एक महत्त्वाचं कारण आहे की SC समाजाचे लीडर किंवा नेते हे मोठ्या प्रमाणावरती समोर आले नाही. हो, सेपरेट इलेक्टोरेट आहे, म्हणजे SC समाजासाठी आपल्याला आरक्षित मतदारसंघ दिसतात, पण त्या आरक्षित मतदारसंघामध्ये SC समाजाचे व्यक्ती निवडून सुद्धा जातात. कारण की तो रूलच राहतो की SC समाजासाठी जर आरक्षण, SC ST समाजासाठी जर आरक्षित मतदारसंघ असेल तर तिथे तोच कॅन्डिडेट उभा राहील. पण त्याच्या व्यतिरिक्त जिथे जनरलच्या सीट्स राहतात तिथे SC ST समाजाला संधी का दिल्या जात नाही याच्याबद्दल विचार करणं खरंच गरजेचं आहे. कारण की हा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे. जर आपण विचार केला की हा SC ST समाज किंवा SC समाज हा एक जर झाला तर काय होऊ शकतं. तुम्हाला आठवत असेल 2024च्या जनरल इलेक्शनमध्ये एक नॅरेटिव्ह हे काँग्रेसने चालवलं. ते नॅरेटिव्ह कोणतं की 400 सीट्स जर BJPच्या आल्या तर आरक्षण संपेल, संविधान धोक्यामध्ये येईल. मित्रांनो, संविधान धोक्यामध्ये येईल हा एक शब्द ऐकून SC समाज ज्या मोठ्या प्रमाणावरती सरकारच्या विरोधात गेला त्याचा परिणाम असा आहे की 200-300 स्वतःच्या भरोशावरती 370 सीट्स मागणारे BJP आज 240 वरती येऊन अटकलेली आहे. तर जे BJPचे जे लीडर्स आहेत, नेते आहेत, लल्लू पल्लू, जे तुम्हाला माहिती असेल अयोध्यामध्ये सगळ्यात आधी त्याच नेत्याने बयान दिलं होतं की 400 याच्यासाठी मागतो की संविधान चेंज करावं लागेल. पहिली गोष्ट तर संविधान कुणी चेंज करू शकत नाही, ठीक आहे, कारण की त्याला चेंज करणं हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे तुम्हाला माहिती असेल, याच्याबद्दल आपण नंतर कधी बोलू. संविधानाचा मूळ ढाचा हा कधीही चेंज करता येत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती असेल त्या पल्लूने एक स्टेटमेंट दिलं की संविधान चेंज करण्यासाठी 400 सीट्स पाहिल्या, तो तर पडलाच, पण त्याच्यासोबत BJP पार्टीचं सुद्धा जे नुकसान झालं फक्त त्या एका स्टेटमेंटनी हे जनजागृत आहे. नितीन गडकरी सुद्धा असे बोलले होते की मी फक्त पोस्टर आणि बॅनर सुद्धा लावणार नाही, फक्त मतदार फॉर्म भरेल आणि त्यानंतर नॉमिनेशन फॉर्म भरेल आणि त्यानंतर प्रचाराला सुद्धा येणार नाही. त्या नितीन गडकरी यांना घरोघरी फिरावं लागलं. ही SC समाजाची ताकद. असं समजलं जातं की नागपूरमध्ये SC समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे. तर संविधान चेंज करेल किंवा आरक्षण खतम होईल ही एक अफवा अशी पसरली की त्याच्यामुळे नितीन गडकरी यांना गल्लोगल्ली घरोघरी फिरावं लागलं मत मागण्यासाठी. तर हा प्रभाव या समाजाचा आहे. पण मित्रांनो, आपण जर या समाजाचे मुख्य नेते यांचा जर विचार केला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर माझं रिलेशनमध्ये जर मी मागे पुढे बोललो असेल तर माफ करा, पुतणे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर असेल, रामदास आठवले असेल, हे एक मुख्य नेते SC समाजाचे आज महाराष्ट्रामध्ये समजल्या जातात आणि त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती समाजसुद्धा आहे. पण मित्रांनो, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांमागे मोठ्या प्रमाणावरती समाज आपल्याला दिसतो. प्रकाश आंबेडकर इव्हन रामदास आठवले हे कित्येक वेळा प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हटलेत, बाळासाहेबांना म्हटले की तुम्ही या आणि रिपई या पार्टीचं किंवा या पक्षाचं नेतृत्व तुम्ही करा. कारण की प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये, बाळासाहेबांमध्ये ते गुण आहेत, म्हणजे ते वक्तृत्व क्षमता असो, संविधानाचं माहिती असो, संविधानाचं नॉलेज असो, त्यांच्यामध्ये तर्कशुद्ध पद्धतीने डिबेट करण्याची क्षमता असो आणि एक विनम्र नेता, म्हणजे त्यांचं तुम्ही स्टेटमेंट आहे का एकदम ते कधी लूज स्टेटमेंट कधी करत नाही, एकदम तर्कशुद्ध पद्धतीने बोलत असतात.
तर मित्रांनो, आपण जेव्हा पॉप्युलेशनची गोष्ट करतो तर विदर्भामध्ये मुख्य हा एससी पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यातले जर आपण जिल्हे बघितले तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा याच्यामध्ये जवळपास हा समाज 20% पर्यंत म्हणजे व्हॅरी करतो, कमी जास्त, पण 20% पर्यंत हा समाज विदर्भामध्ये आढळतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर हा समाज मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणावरती म्हणजे आपण जर आपण क्वांटिफाय केलं तर विदर्भापेक्षा कमी पण चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आढळतो. औरंगाबादला तर तुम्हाला माहिती आहे की एससी समाजाची पॉप्युलेशन ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. ठीक आहे. त्यानंतर वेस्ट महाराष्ट्र जर विचार केला आपण तर पुणे, सोलापूर, मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समाज आहे. तुम्हाला माहिती असेल वर्षाताई गायकवाड ह्या नेमक्याच मेंबर ऑफ पार्लमेंट झाल्यात लोकसभेमधनं. त्यांनी एक ॲडव्होकेट होते, त्यांच्या विरुद्ध त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल, खूप फेमस ॲडव्होकेट आहेत, मी माझ्या तोंडात आहे पण विसरलो. तर त्यांनी त्यांचा पराभव केला आणि वर्षाताई ह्या लोकसभेवरती गेल्या. तर मित्रांनो, जिथे एससी समाज हा भूमिका बजावू शकतो हार किंवा जीतमध्ये, असे जवळपास 60 मतदारसंघ आहेत. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक हे सांगू शकतो, तर हे हार्ड ट्रूथ आहे की एससी समाजामध्ये ज्या मोठ्या पोट जाती येतात, म्हणजे ज्या उपजाती येतात त्यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे हा समाज जोपर्यंत उपजाती आणि एससी समाज म्हणजे या उपजाती एक होऊन एससी वोट करणार नाही तोपर्यंत एक व्हॅल्यू याची क्रिएट होत नाही. त्यामुळे काय होतं की जे प्रस्थापित आहेत किंवा जे आजपर्यंत फक्त वोट बँक म्हणून ज्या लोकांनी बघितलं आहे त्या लोकांचा फायदा होतो आणि समाजाचं पार्टिसिपेशन हे राजकारणामध्ये कमी होतं. आता तुम्ही जर आपण बघितलं प्रकाश आंबेडकर साहेबांचं उदाहरण जर घेतलं तर प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये एससी जनता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. बाबासाहेबांचे पुतणे असल्यामुळे त्यांच्याकडे लोक आदराने पाहतात, त्यांना तो वारसा आहे आणि एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव सुद्धा आहे. पण बाळासाहेबांनी सुद्धा अनेक प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात करून बघितले. जसे काशीराम साहेबांनी जसे अनेक प्रयोग यूपीच्या राजकारणामध्ये केले, तसेच मोठ्या प्रमाणावरती प्रयोग हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा केले. पण मित्रांनो, प्रकाश आंबेडकर साहेबांना शेवटी मिळालं काय? प्रकाश आंबेडकर साहेबांचा असेल किंवा एससी ह्या वोट बँकचा असेल तो फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी असेल यांनी फक्त आणि फक्त फायदा करून घेतला. प्रकाश आंबेडकर साहेबांना कधीही जवळ घेतलं नाही, कारण की प्रकाश आंबेडकर साहेबांना जर जवळ घेतलं, त्यांची जर बार्गेनिंग पॉवर वाढवली तर आपली ताकद कमी होईल. फक्त वोट बँक म्हणून एससी समाजाला आजपर्यंत वापरण्यात आलं. मेनली आजपर्यंत तुम्ही बघा की एससी असेल समुदायाचा वोट बँक म्हणून काँग्रेसने वापर केला. एक सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री सोडले तर महाराष्ट्राला लाभलेले एससी मुख्यमंत्री कोण? किंवा महाराष्ट्रात असे किती नेते आहेत ज्यांना मोठं करण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केलं? असा कोणताही नेता घडू दिला नाही की जो इंडिपेंडंट भूमिका मांडू शकेल, जो समाजासाठी फक्त आणि फक्त समाजासाठी विचार करू शकेल, किंवा जे मागासवर्गीय घटक अजूनही समाजात आहेत किंवा ज्यांना अजूनही एका मदतीची गरज आहे त्यांना मदत करू शकेल आणि समोर जाऊ शकेल. मोठा लीडर होऊच दिला नाही आणि नेहमी रिपाई, तुम्हाला आठवत असेल रिपाई गट, अ गट, ब गट, ड गट ह्या प्रकारचे ग्रुपिझम याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा खूप मोठा हात आहे. पक्षांना वेगवेगळ्या जागी तोडणं, वेगवेगळ्या जागी लोकांना सोबत घेतणं. त्यामुळे स्वतः तुम्ही बघितलं असेल की मराठा मोर्चाला जाहीर पाठिंबा देणारे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांची एक अपेक्षा होती की मराठा समाज सुद्धा या गोष्टीला रेसिप्रोकेट करेल आणि मोठ्या प्रमाणावरती वोट करेल. पण मित्रांनो, एक जाणून येतं एससी समाज किंवा बाळासाहेब आंबेडकर हे जोपर्यंत एखाद्याची साथ त्यांना भेटत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावरती इफेक्टिव्हिटी किंवा राजकारणामध्ये ज्याला म्हणतो आपण इन्फ्लुअन्स दाखवू शकत नाही. त्याचं कारण असं की एससी समाजामध्ये ज्या उपजाती आहेत त्यांचं एकीकरण नसल्यामुळं त्यांना अशा एका पक्षाची गरज आहे किंवा अशा एक साथीची गरज आहे ज्यांची एक वोट बँक असेल. जसं आज मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 14-15% एससी समाज आहे. हो, एससी समाज तेवढ्या मोठ्या प्रमाणात, एससी एसटी समाज तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे. पण त्याची एकी नसल्यामुळे ह्या समाजासोबत जर एक वोट बँक जोडली त्याचे प्रयत्न बाळासाहेब आंबेडकरांनी खूप केले. त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला, पण महाविकास आघाडीने नेहमी फक्त एससी समाजाच्या वोटची काळजी केली आणि एससी समाजाच्या एका लीडरला, बाबासाहेबांच्या पुतण्याला मोठं करण्याचा बाबासाहेबांच्या नातवाला मोठं करण्याचं काम त्यांनी कधी त्यांच्या हातातून घडू दिलं नाही. तर मित्रांनो, गोष्ट हीच सांगतो तुम्हाला की बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे सोबत जाण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे नुसते खेळवत राहिले. मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत फक्त एक आपल्याला एससी समाजाची वोट मिळावं, कारण की त्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण एससी समाजामध्ये जनजागृती करणारा किंवा महाराष्ट्रामध्ये पूर्ण एससी समाजामध्ये मानाचं स्थान मिळवलेला एक नेता म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आहेत.
तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्यांना जवळ तर घेतलं, म्हणजे त्यांच्यासोबत चालू ठेवल्या घडामोडीच्या गोष्टी, की युतीच्या गोष्टी चालू ठेवल्या, की आपण अलायन्स करू, पण त्यांना अलायन्समध्ये एक महत्त्वाचं स्थान किंवा अलायन्समध्ये एक रिस्पेक्टेबल जागा त्यांनी देऊ केल्या नाही. तर अशा प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टी होत गेल्या. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, की जेव्हा SC समाजासोबत एक समाज कोणताही किंवा एक कास्ट जोडल्या जाते, तिथे एक हे डेडली कॉम्बिनेशन बनू शकतं. याचं उदाहरण तुम्ही घ्या औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे 2019 ते 2024 या पिरियडमध्ये लोकसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट होते. तिथे SC समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे. मुस्लिम समाजाची साथ भेटल्यानंतर तिथे हा समाज खूप इफेक्टिव्ह झाला आणि इम्तियाज जलील महाराष्ट्रातले पहिले मुस्लिम कॅन्डिडेट MIMचे हे निवडून आले. तर मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर हे अशा प्रकारचे अनेक प्रयोग करत असतात, पण त्यांना या प्रयोगामध्ये सक्सेस होण्यासाठी किंवा सक्सेस मिळण्यासाठी त्यांना एक साथी, एका पार्टनरची गरज आहे. आणि ती पार्टनर तिसरी युती म्हणून उद्धव ठाकरे, अजितदादा पवार असेल किंवा अजून छोटे मोठे पक्ष असेल, हे करू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करू शकतात. मित्रांनो, बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी हे तीनच का, तिसरी एक थर्ड फ्रंट आहे, त्यांचं पण विजन असेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. त्यांनी येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.